नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम. हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर LIC असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जी वॅकन्सी आली आहे त्याबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, या वॅकन्सीमध्ये तुम्ही वैशिष्ट्य असं आहे की 23ला ही वॅकन्सी निघाली होती आणि त्याच्यानंतर 24ला ही निघाली नाही, 25ला ही वॅकन्सी आलेली आहे. वॅकन्सी ही जर्नलिस्ट पोस्टसाठी आलेल्या त्या 350 वॅकन्सी आहेत, बाकी इतर त्या स्पेशलिस्ट पोस्टसाठी आहेत. पण आज आपण जर्नलिस्ट पोस्टसाठी बोलणार आहोत. तुम्हाला माहिती असेल की LICमध्ये असिस्टंटच्या वॅकन्सी येऊन गेल्या, नंतर डेव्हलपमेंट ऑफिसर आणि आता असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ह्या 3 टाईपच्या वॅकन्सीज त्यांच्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या माध्यमातून होतात. आणि यामध्ये लाखो जे मराठी मुलांसाठी ह्याच्या किंवा मुलींसाठी ही भरती असते, त्या लाखो लोक अप्लाय करतात. मात्र सिलेक्शन प्रोसिजरसाठी मला माहीत नाही की तयारी करताना आपण मागे का पडतो. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मराठी मुलं पण तयारी करतात आणि मग तिथे यशस्वी होत नाही. तुम्हाला एक सांगतो की LICमध्ये आता जी WOची जी वॅकन्सी निघालेली आहे त्यामध्ये आणि कट ऑफ मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला रिटन टेस्टला किती कट ऑफ मार्क्स असतात आणि तुम्हाला RTIच्या माध्यमातून किंवा तुमचे मार्क पण आहेत, तुम्हाला स्वतःचे मार्कसुद्धा तुम्हाला समजतात, ते नेटवरती येतात, म्हणजे तुमच्या रिझल्ट्सप्रमाणे येतात. आणि आता ही ट्रान्सपरन्सी झालेली आहे. मग तुमच्या मनातला जो डाऊट असतो की आपल्याला सिलेक्शन होत नाही, मात्र मी या सगळ्या माध्यमातून सांगत असतो की मी स्वतः 14 परीक्षा या क्षेत्रामध्ये पास केलेल्या आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून. आणि मी जेव्हा ग्रॅज्युएशन झालं तेव्हा मी ठरवलं होतं की संपूर्ण 1 वर्ष या स्पर्धा परीक्षांसाठी डिवोट करायचं. आणि ते 1 वर्षामध्ये मी पेपर सेट सॉल्व करणं, प्रॅक्टिस करणं, विद्यार्थ्यांसाठी जे काही म्हणजे आज जे मुलं जी उद्या परीक्षा तर आज तयारी करतात, 15 दिवस तयारी करतात, कधी स्पीड लावतात, नाही लावतात. जर तुम्ही याची व्यवस्थित तयारी केली, जसं आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशनचा अभ्यास करतो त्याच पद्धतीने जर तुम्ही 6 महिने वर्षभर चांगली तयारी केली तर बिलीव्ह मी LIC, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन्स, इन्शुरन्स सेक्टर्समध्ये किंवा MPSCमध्ये बऱ्याचशा परीक्षा जवळजवळ 30-40 परीक्षा वर्षातून येत असतात. आणि कॉमन म्हणजे यांच्या प्रिपरेशनचा जो बेस असतो तो इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी, जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्समध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी, असा बऱ्याचशा कॉमन पेपर्सच्या बेसवरती ही परीक्षेची तयारी असते. मात्र तुम्ही जर पाया मजबूत करून घेतला 4 विषयांचा आणि मग तुम्हाला प्रत्येक परीक्षांचा जो एक चार्ट असतो, स्ट्रक्चर असतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमची प्रॅक्टिस केली आणि बरेचसे पेपर सेट सॉल्व केले. बघा, मी तुम्हाला सांगतो की ही परीक्षा पास करण्याची टेक्निक अशी आहे की तुम्ही किती अभ्यास करा, किती अभ्यास करा, किती अभ्यास करा, सिलेबस संपणार नाही. त्यापेक्षा सोपा उपाय असा आहे की पेपर सेट सॉल्व करा, रोज 2 पेपर सेट सॉल्व करा. जर तुम्ही एक पेपर सेट जरी सॉल्व केलं आणि 2 महिने 3 महिन्यानंतर बघितलं की तुमच्यामध्ये एक ॲक्युरसी यायला लागेल. जसं समजा तुम्ही डेली वॉकिंग केली, डेली जॉगिंग केलं, डेली मेडिटेशन केलं, डेली तुम्ही तुमच्या एखादा स्किल आहे तो डेव्हलप केलं, रोज तुम्ही अर्धा 1 तास त्याच्यावरती काम करून बघा, तुम्हाला आपोआप 2-3 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित तुमचं एक हातखंड बसेल आणि त्या प्रिपरेशनचा तुम्हाला नेहमी स्किल डेव्हलपमेंटला फायदा होईल. आता या परीक्षांमध्ये पण असंच असतं की विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची जास्त उत्कृष्ट म्हणजे हे असते की परीक्षा फॉर्म भरणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि फॉर्म भरल्यानंतर मग विद्यार्थ्यांचे फोन येतात, पालकांचे फोन येतात, माझे बरेचसे मित्रांचे फोन येतात की तयारी कशी करायची. आणि याची तयारी करताना जेव्हा मी त्यांना सांगतो की तयारी तुम्ही आधीपासून केली पाहिजे. LICचे फॉर्म तर आता आलेले आहेत, ह्याची परीक्षा ऑक्टोबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये प्रिलिम्स मेन्स होईल. पण तुम्ही जर जानेवारीला तयारी चालू केली असती तर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे आता 6-7 महिने तुमचे चांगले गेले असते. पण तरी देखील इट्स नेवर टू लेट टू स्टार्ट अर्ली. आपण जेव्हा प्रिपरेशनचं जेव्हा आपण ही मुद्दा घेतो त्यावेळेला आपल्याला नक्की माहिती पाहिजे की याचा अभ्यास कसा केला पाहिजे. आज आपण शॉर्टमध्ये पहिल्यांदा माहिती बघणार आहोत की LICने ही जे वॅकन्सी काढली त्याची क्वालिफिकेशन आणि एज लिमिट वगैरे काय आहे. 350 जागा आहेत मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल की रिक्रुटमेंट 2025साठी ही वॅकन्सी आहे. या वॅकन्सीमध्ये असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही पोस्ट आहे. त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट ऑफिसरची पोस्ट याच्या आधी येते किंवा असिस्टंट पोस्ट येतात, हे येतात. आणि त्याच्यानंतर WO पोस्ट नंतर तुम्ही याचं जे प्रमोशन होतं तेव्हा तुम्ही
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे नेक्स्ट प्रमोशन, नंतर मग ॲसिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर ADM, अशा या म्हणजे पदांचं म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे की तुम्ही जेव्हा रिक्रुटमेंट होता तेव्हा डबल AO असता, नंतर तुम्ही AO होता, नंतर तुम्ही ADM होता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर समजतात. मात्र तयारी करत असताना या परीक्षांचं तुम्ही पद कोणतं आहे, पदं किती आहेत याचा विचार न करता आपल्याला याची तयारी कशी करायची आहे याच्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त हवं. एनी ग्रॅज्युएट पास ना. आता क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर तुम्ही बघाल तर ग्रॅज्युएशन पास क्लास आहे. मला असं वाटतं की एक चांगली संधी आहे बऱ्याचशा मुलांसाठी, मुलींसाठी, मराठी मुलांसाठी तर खास ही संधी चांगली आहे. कारण LICमध्ये तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला 80%पेक्षा जास्त लोकल मुलं जे आहेत किंवा मुलींसाठी जॉब असतात आणि तिथे मला असं वाटतं की LICचा प्रिपरेशन करणं हा म्हणजे लोकांना जॉब मिळणं म्हणजे हा मोठा भाग्याची गोष्ट अशी लोक मानतात. कारण सॅलरी वाईज इन्शुरन्स सेक्टरमध्ये जे 5 इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये टॉपमोस्ट आहे. LICचं नाव आहे, ब्रँड आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. एज लिमिट ॲज इट इज जेव्हा तुम्ही ऑफिसरला बसता तेव्हा बँकेला सुद्धा 30 असते, जनरल कॅटेगरीला, OBCला 33 आणि SC/STला 35. स्टार्टिंग फ्रॉम दिस आणि ॲज ऑन म्हणजे 1/8/2025 ही डेडलाईन लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला 21 वर्ष जी आहेत म्हणजे मिनिमम या तारखेपर्यंत कंप्लीट पाहिजेत आणि या म्हणजे ॲज ऑन या तारखेच्या आत तुम्हाला 33, 33 आणि 35 ज्याप्रमाणे तुमची कॅटेगरी आहे त्याच्या आत तुम्हाला म्हणजे हे एज लिमिट कंप्लीट पाहिजे. आता असं होतं की कधीकधी आपलं एज जास्त असतं आणि फॉर्म भरताना तो ऑनलाईन जात नाही, मग तुम्हाला समजतं की आपण खरोखरी एज बार केलेलं आहे आणि तोपर्यंत तुम्ही वाट बघू नका. आणि साधारण हे 21 ते 30 म्हणजे जवळजवळ हे 10 वर्षाचा कालावधी तुम्हाला दिलेलं असतं. जेव्हा आपण ग्रॅज्युएट होतो त्यामध्ये ह्या जॉबसाठी आपण प्रिपरेशन करून जॉब मिळवण्याकरिता खाजगी कंपनीमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा आपण काम करतो ते काम करत असणारे विद्यार्थीसुद्धा तयारी करतात. बँकेमध्ये क्लेरिकलला किंवा LICमध्ये ॲसिस्टंटला किंवा इतर ठिकाणी जे ॲसिस्टंट पदाला जे बसतात ते विद्यार्थीसुद्धा याची तयारी करतात. कारण पगार, पे स्केल वगैरे एकदम हाय ग्रेडला आहे. त्यामुळे याची तयारी करणारे बँक ऑफिसर्ससुद्धा या परीक्षेची तयारी करतात. कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं LICचा जॉब हा खूप एक स्टँडर्ड ब्रँड जॉब असं मानलं जातं. 16 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ऑलरेडी याची लिंक सुरू झालेली आहे ऑनलाईन आणि 8 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरायचं तुम्हाला डेडलाईन आहे. तुम्ही यापर्यंत फॉर्म भरू शकता. सो तुमच्याकडे फॉर्म भरण्याचा पुरेसा टाईम आहे. मित्रांनो, फॉर्म भरायला 10-15 मिनटं लागतात. फॉर्म भरून झालं तुम्ही की नंतर परीक्षेची वाट बघू नका, हॉल तिकीट याची वाट बघू नका, त्याची तयारी करा. तयारी करत असताना बेसिक काळजी काय काय घ्यायची, कशी तयारी करायची आपण याच्याकडे लक्ष देऊया. LICमध्ये हा फॉर्म भरत असताना जर तुम्ही बघितलं हे चार्जेस आहेत तुमचे. ॲप्लिकेशन फॉर ऑल अदर कॅन्डिडेट्स आणि जर तुम्ही SC/ST किंवा हँडिकॅपमध्ये असेल तुम्हाला हे चार्जेस दिलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही फॉर्ममध्ये तुम्हाला टोटल माहिती येईल. ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. म्हणजे आज ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना हे चार्जेस कसे भरायचे, काय भरायचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण डेबिट कार्डनी, क्रेडिट कार्डनी फॉर्म पैसे भरू शकतो किंवा कुठल्याही माध्यमातून, नेट बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झालं, फॉर्म एक्सेप्ट झाला त्यानंतर तुम्हाला ही सॅलरी अप्रॉक्सिमेटली एवढी आहे, ही लाखाच्या आसपास जाईल, त्याच्यावरतीसुद्धा जाईल. म्हणजे हे जे बेसिक दिलेलं आहे पर मंथ इन्क्लुडिंग अलाउन्सेस अँड बेनिफिट्स ही त्यांनी जी जाहिरातसोबत जी वॅकन्सी दिलेली आहे ती वॅकन्सी आहे, म्हणजे ती सॅलरी आहे. आता याच्यामध्ये 2 टप्प्यात परीक्षा होणार. टेंटिव्ह डेट त्यांनी 3/10 दिलेली आहे. ओके. आणि मेनची पण टेंटिव्ह डेट त्यांनी 8/11. ऑफकोर्स ह्या महिन्यामध्ये मोस्टली विद्यार्थी जेव्हा ऑक्टोबर ते हा जो महिना आहे नोव्हेंबर हा महिना जो असतो दिवाळीचा वगैरे महिना असेल, पण मला असं वाटतं की खरी दिवाळी जेव्हा तुम्ही परीक्षा पास करताना जॉब मिळतं त्यावेळेला असतं. मी जसं तुम्हाला म्हटलं की वर्षभर जेव्हा मी तयारी करत होतो त्या पूर्ण वर्षामध्ये मी एकही सण साजरा केला नसेल आणि
त्यावेळेला मला असं वाटलं की एकदा जॉब लागला. आज मला 26 वर्ष झाली बँक ऑफ बरोडामध्ये मी अधिकारी म्हणून काम करतो. हे काम करत असताना मला जो आनंद मिळतो, कारण ती तयारी जेव्हा मी 20-25 वर्ष पूर्ण केली होती ती फळास आली. आणि जेव्हा एकदा जॉब मिळतो आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला ह्या नोकऱ्या मिळाल्यानंतर तुम्ही जेव्हा याचं पुढे तुम्ही बघता की फ्युचर करिअर खूप स्ट्रॉंग असतं. आणि म्हणून या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही तो करिअर लक्षात ठेवून अभ्यास करा. जॉब पाहिजे म्हणून अभ्यास करू नका. जॉब पाहिजे म्हणून अभ्यास करणारी लोकं जी असतात ती वरच्यावर मेहनत करतात, पण करिअर ओरिएंटेड जे असतात ती रोज आणि व्यवस्थित पद्धतशीर डिसिप्लिन माध्यमातून ते अभ्यास करतात. कारण जेव्हा आपण करिअरचा विचार करतो तेव्हा 30 वर्षाचा विचार करतो, पुढच्या येणाऱ्या 30-35 वर्षाचा विचार करतो. आणि जॉबचा विचार करतो म्हणजे तो आत्ताचा विचार केला जातो. आणि आत्ताचा विचार करून जेव्हा तुम्ही तयारी कराल, तुम्ही तयारी पण ती शॉर्टच असेल. आता जो प्रिलिम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा, ह्या प्रिलिम्समध्ये त्यांनी एक चांगली पद्धत अशी आहे की मी आतापर्यंत कुठल्याच एक्झामिनेशनमध्ये हा पॅटर्न पाहिला नाही आहे की तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन, नंबर ऑफ मार्क्स आणि क्वालिफाईंग मार्क्स फॉर अदर्स आणि SC ST किंवा हँडिकॅप मुलांसाठी ते डिस्ट्रीब्युशन ऑफ कट ऑफ मार्क्स हे इथे दिलेलं आहे. मग तुम्ही बघा रिजनिंग ॲबिलिटीला 35 क्वेश्चन्स आहेत, मार्क्स पण 35 आहेत, म्हणजे 1 मार्क प्रत्येक प्रश्नाला. आणि जर तुम्ही SC ST किंवा फिजिकल हँडिकॅप असाल तुम्हाला म्हणजे 35 पैकी 16 मार्क तुम्हाला कमी कमी मिनिमम क्वालिफाईंगसाठी पाहिजेत. आणि OBC ओपन कास्टमध्ये असाल तर 18 मार्क पाहिजे. म्हणजे हा कट ऑफ मार्क्स झाला. जर तुम्हाला 35 पैकी या विषयामध्ये 18 मार्क नाही मिळाले, समजा कुणाला 1 मार्क कमी मिळाला किंवा इथे 1 मार्क कमी मिळाला, तर तो क्वालिफाय होणार नाही, बाकीचे पेपर पण चेक होणार नाहीत. हा त्यातला खरा मुद्दा. त्याच्यामुळे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स जो आहे त्याच्यामध्ये पण 35 क्वेश्चन 35 मार्क आहेत. इथे सुद्धा तुम्हाला कट ऑफ मार्क्स 16 दिले आहेत आणि ओपन कास्ट OBCला 18 मार्क दिलेले आहेत. तर इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये 30 प्रश्न आहेत, 30 मार्क आहेत. कट ऑफ मार्क्स इथे 9 दिलेले आहेत आणि इथे कट ऑफ मार्क्स OBC ओपन कास्टला ते 10 दिलेले आहेत. SC ST आणि हँडिकॅपला किती दिलेले आहेत? फिजिकली हँडिकॅप, विजनरी हँडिकॅप असतील वगैरे तर त्यांना 9 मार्क दिलेले आहेत. आता हे 2 डॉट डॉट दिलेले आहेत, ह्याचा अर्थ असा आहे की क्वालिफाईंग परीक्षा आहे. म्हणजे तुमची जी एक्झामिनेशन आहे ती जी मेरिट आहे ती तुमची हे 70 मार्क पकडणार. ही मार्क तुमची काउंट नाही होणार. म्हणजे याच्यामध्ये फक्त तुम्ही पास व्हायचं आहे. तुमचा ॲक्च्युली जी मेरिट निघणार म्हणजे प्रिलिम्सला मुलं जी पास होणार किंवा फर्स्ट स्टेजला पास होणार आणि सेकंड स्टेज किंवा मेन्सला जाणार त्या विद्यार्थ्यांची कट ऑफ 70 पैकी निघेल. आता हे जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स फक्त मिळाले म्हणजे तुम्ही असं समजू नका तुम्ही फर्स्ट स्टेज पास झालेला आहात किंवा क्वालिफाय झालेला आहात. ही जी 18 मार्क किंवा 16 मार्क जी दिली आहेत क्वालिफाईंग, कारण हे तुम्हाला फक्त म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये समजा इथे सुद्धा तुम्हाला 1-1 मार्क 2 मार्क कमी पडले तुमचे हे पेपर आणि इथे तुम्हाला 18-18च्या वरती पण पडले तरी चेक होणार नाही. म्हणजे ह्या विषयात जर फेल झालात, जर ह्याच्यापेक्षा कमी मार्क आले कट ऑफपेक्षा, ते पेपर चेक होणार नाही. हा मेन मुद्दा लक्षात घ्या. तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही जेव्हा मार्क्स बघता तुम्ही ह्या पेपरवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आपलं ह्याच्यामध्ये क्वालिफाय व्हायचंच आहे. सो इंग्लिशमध्ये तुम्हाला स्पेशल इम्फेशन, ग्रामर, वॉकॅब्युलरी, कॉम्प्रिहेन्शन हे कॉमन क्वेश्चन्स आहेत. ह्याच्यामध्ये आपण बोलायचं आहे. मग यांनी फक्त इथे स्पेशली दिलेलं आहे, पण मोस्टली ग्रामॅटिकल्स क्वेश्चन्स असतात, वॉकॅब्युलरीवरती क्वेश्चन्स असतात, कॉम्प्रिहेन्शनवरती असतात, ते तर कॉमनली असतातच. पण या ज्या विषयावरती जे प्रश्न असतात, क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये ग्राफिकल क्वेश्चन्स असतात, डाटा इंटरप्रिटेशन्सवरती क्वेश्चन्स असतात, डाटा ॲनालिसिसवरती क्वेश्चन्स असतात, प्रॉफिट, पर्सेंटेज, टाईम एट डिस्टन्स, ॲव्हरेज, इनवर्ड्सवरती असतात, काही न्यूमरिकल्स असतात. पण इथे कॅल्क्युलेशन पार्ट तुमचा चांगला झाला पाहिजे. तुम्ही शॉर्ट ट्रिकमध्ये मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन्स वगैरे याच्यावरती तुमचा चांगला हातखंडा पाहिजे. रिजनिंग ॲबिलिटी हा विषय लॉजिकल रिजनिंग पॉवरचा असतो. वर्बल, नॉन वर्बल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. तुमची IQ चेक होते, सिरीज, नंबर ऑफ सिरीज, नंतर मिसिंग नंबर्स किंवा ॲडिशन ऑफ नंबर्स, नंतर अल्फाबेट सिरीज,
नाहीतर सिटिंग अरेंजमेंट्स, या सगळ्यांवरती क्वेश्चन असतात. स्टेटमेंट्स ॲझम्पशनवरती तुम्हाला डाटा दिलेला असतो. त्या स्टेटमेंट बघून तुम्हाला ॲझम करायचं असतं आणि त्याच्यावरती तुम्हाला खाली ऑप्शन्स असतात. तर ही सर्व एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह आहे. मात्र ही क्वालिफाईंग इथे ही जी क्वालिफाईंग असल्यामुळे ह्याची मार्क काउंट होत नाहीत. पण 70 मार्क जे आहेत मित्रांनो, 70 मार्क्स जे आहेत, त्या 70 मार्क्सपैकी 50+ मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे असे काहीतरी तुम्ही करा. म्हणजे मिनिमम मी सांगितलं, मॅक्सिमम 60 असो, 65 असो किंवा जास्त असो चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला ह्या दोघांमध्ये हे जे 70 मार्क आहेत त्याच्यामध्ये 50च्या वरती तुमची मेरिट येईल अशा तुम्हाला प्रकारे तयारी करायची आहे. आता जर हे बघितलं तर 70% म्हणजे याच्यामध्ये 70चे जर 70% काढले तर 49 मार्क होतात. म्हणजे तुम्ही 70 to 80% रेंजमध्ये जर आलात तर तुम्ही पहिली जी स्टेज आहे ही पास कराल. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुम्हाला बघा टाईम लिमिट 20 मिनटं दिली आहे. ही तर 30 प्रश्नाला 20 मिनटं म्हणजे फार जास्त आहेत. त्याच्यामुळे इथे काय विचारच करू नका, तुम्ही आरामात करा. मात्र 2 पेपरचा जो आहे हा पेपर आणि हा पेपर याची तयारी करत असताना प्रॅक्टिस करताना स्पीड लागतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही कितीही लेंदी अभ्यास करा तो सिलेबस संपणार नाही. पेपर टाईम लिमिटमध्ये क्वेश्चन्स कवर करण्याची प्रॅक्टिस तुम्हाला पेपरची क्वेश्चन्स बघून स्पीड ॲक्युरसी येण्यासाठी तुम्हाला पेपर्स सॉल्व करावे लागतील दररोज. आता हे करत असताना प्रत्येक प्रश्न इव्हॅल्युएट करावं लागतं. तुम्ही सुरुवातीला समजा हा पेपर घेतलात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तर तुम्ही तो पेपर सहज सॉल्व करायला जाल तर तुम्हाला 1 तास, 1.5 तास, 2 तास पण लागतील या 35 प्रश्नाला, किंवा जास्त पण लागेल. पण घाबरून जाऊ नका. पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा तुम्ही कुठलाही म्हणजे आराखडा आपण काढतो तेव्हा आपल्याला आपली कॅपॅसिटी काय, आपल्याला ते प्रश्न न तयारी करता पहिले समजतात का, आपण त्यातले किती अटेम्प्ट करू शकतो, असे मॉडेल पेपर्समधून बरेचसे क्वेश्चन्स तुम्ही बाजूला काढून तयारी करू शकता. एकदा तुम्हाला आयडिया आली की कुठल्या प्रकारचे प्रश्न असतात तुम्हाला तयारी पण समजेल आणि प्रत्येक पेपरमध्ये सॉल्युशन पण असतात. त्याच्यामुळे हे जे 5वी 10वीच्या बेसवरतीच प्रश्न असतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त तुम्हाला काय याच्यामध्ये असं नाही की तुमचं बेसिक क्लिअर नाही आहे. मात्र इथे शॉर्ट ट्रिक मेथड, शॉर्ट ट्रिक फॉर्म्युलाज, कॅल्क्युलेशन्स ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इथे तुम्हाला ॲडअप कराव्या लागतील. आणि ह्या ज्या क्वेश्चन्स आहेत ह्याचा समजून तुम्हाला हे बेस समजून तुम्हाला 35 प्रश्न 20 मिनिटात करायचे असेल तर तुम्हाला 1 मिनिटंसुद्धा एका प्रश्नाला दिलेलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला अर्धा मिनटामध्ये तो प्रश्न वाचून तुम्हाला सॉल्व करायचा असेल आणि आन्सर तुम्ही टिक मार्क म्हणजे तुमचं डिसिजन अर्धा मिनटात एका प्रश्नाचा असला पाहिजे. आता तुम्ही साधारण वाचतानाच क्वेश्चन तुम्हाला 1 मिनटं लागत असेल आणि 1 मिनटं सॉल्व करायला लागत असेल तर 2 मिनटं लागतील. तर मित्रांनो असं असेल तर 70 मिनटं पाहिजे तुमच्याकडे. तेवढी मिनटं नाहीत, 20 मिनटंच आहे. याच्यावर अंदाज असेल तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि ॲक्युरेसी याच्यावरती जास्त भर दिलं जातं. कारण तुमची किती मेंटल ॲक्युरेसी कशी आहे, तुमची स्पीड कशी आहे, तुम्ही ग्राफ्स किती फास्ट करता, तुमचं लँग्वेजवरती कसं प्रभुत्व आहे म्हणजे नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, या विषयाच्या माध्यमातून ही परीक्षा पूर्वपरीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक विश्लेषण होतो आणि तो माइंडसेट बघूनच विद्यार्थ्यांना फर्स्ट स्टेजमधून सेकंड स्टेजमध्ये दिलं जातं. बरेचसे विद्यार्थी मला विचारतात की सर परीक्षा LICची आहे, बँकिंगची आहे, या प्रश्नांचं म्हणजे या विषयांचं त्या परीक्षेशी काय संबंध आहे, म्हणजे त्या जॉबशी काय संबंध आहे. मित्रांनो असं असतं की जेव्हा तुम्ही MBAची एंट्रन्स देता किंवा तुम्ही बँकेचे एंट्रन्स देता किंवा रेल्वेच्या एंट्रन्स देता, कुठल्या पण स्पर्धा परीक्षेचे एंट्रन्स देता, तुम्ही ज्या जॉबला जाता त्यावेळेला तुम्हाला ते काम काय आहे, LICचं आहे, इन्शुरन्सचं आहे, बँकिंगचं, ते शिकवण्यासाठी ट्रेनिंग त्यांच्या आस्थापनेचं असतं, तेव्हा तुम्हाला ते समजतं. मात्र बुद्धिमत्ता चाचणी तुमची मेंटल ॲक्युरेसी काय आहे, तुमची क्षमता काय आहे, तुम्ही ग्रास्पिंग किती फास्ट करता, तुम्ही मेंटली स्टेबल आहात की नाही, आणि तुमचं नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज तुम्ही त्या समजा पेपर आले, लेटर्स आले, तुम्ही नीट वाचू शकता का, त्याची नीट रिप्लाय देऊ शकता की नाही, तुम्हाला ग्रामॅटिकल ते समजतात की नाही, हे बघण्याकरिता हे IQ टेस्ट म्हणून ह्याच्यामध्ये ह्या परीक्षा असतात. त्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये हे विषय कंपल्सरी असतातच. त्यामुळे तुम्ही ह्याची तयारी करत असताना हे मात्र बघायचं आहे की पेपर तुम्हाला कोणताही आला तुम्ही नीट वाचून त्याचं सॉल्युशन तुम्ही फास्ट पद्धतीने करता आलं पाहिजे.
याच्यावरती तुमचं जास्तीत जास्त लक्ष पाहिजे. या परीक्षेचा सेकंड पार्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की परीक्षा तुमची पहिली म्हणजे 3 तारखेला ती पहिली स्टेज होणार, फर्स्ट स्टेज म्हणजे प्रिलिम्स होणार. हा पार्ट 1 आहे. आणि तुमची इथे आता जी होणार आहे हा पार्ट 2. आता पार्ट 2 म्हणजे स्टेज 2 म्हणजे मेन्स एक्झामिनेशन. ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही पूर्वपरीक्षा पास करता किंवा प्रिलिम्स पास करता ती मार्क पुढे काउंट होत नाहीत. बरं, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रिलिम्सला या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंगची भीती नाही की मी एखादा चुकलो प्रश्न तर माझा पेनल्टी बसेल, ही भीती या परीक्षेत नाही आहे. एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. बँकिंगला मात्र 1/4 नेगेटिव्ह मार्किंग असते जी या परीक्षेत नाही आहे. आता आपण त्याचं आणि याचं हे करूया, विश्लेषण करूया. पार्ट 1मध्ये तुम्ही जेव्हा पास होणार त्या पार्ट 2मध्ये येणार. पण पार्ट 1मध्ये केलेला जो अभ्यास आहे रिझनिंग ॲबिलिटीचा तुम्हाला इथे कामाला येईल. त्याच्यानंतर तुम्हाला डाटा अनालिसिस इंटरप्रिटेशन हा जो भाग आहे हा कॉन्टामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, हे कॉन्टा आपण शॉर्टमध्ये म्हणतो त्याला, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन डाटा इंटरप्रिटेशन जो पार्ट असणार तिथे समजा 35 प्रश्नामध्ये 15 मार्क असतील, मात्र तयारी करावी लागेल ती इथे कामाला का इथे पूर्ण पेपर त्याच्याच बेसवरती आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंग्लिशचा जो अभ्यास करणार तिकडे त्याच्यावरती तुमचं कम्युनिकेशन स्किल, रिपोर्ट्स रायटिंग, सिच्युएशन ॲनालिसिस, स्पीसीस रायटिंग हे सगळं तिथे आहे. म्हणजे हा जो पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह आहे. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे ह्याची तयारी करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ही परीक्षा आणि ती परीक्षा ही सुद्धा अशी बघा इथे म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन 2 क्वेश्चन असतील, याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतील. एकूण 25 मार्काची परीक्षा आहे. बरं, इथे सुद्धा क्वालिफाईंग 9 मार्क आहेत किंवा ओपन कास्ट ओबीसाठी 10 मार्क आहेत आणि 30. आता ही क्वालिफाईंग परीक्षा असल्यामुळे ही मार्क पण तुमची फायनल मेरिटला काउंट होणार नाही आहेत. म्हणजे इथे हे पास होणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला 2च प्रश्न आहेत आणि बघा तुम्हाला दिलेले मार्क 3 आहेत, मॅक्सिमम मार्क्स 25 आहेत. तर इथे तुम्हाला तुमचे सिच्युएशन ॲनालिसिस आणि स्पेसिफिक रायटिंग म्हणजे एखादा पॅराग्राफ शॉर्ट करणं, 1/3 करणं त्याला आपण प्रिसाईज रायटिंग म्हणतो. नंतर कम्युनिकेशन स्किल्स तुमचं कसं आहे त्याच्यावरती पेपर्स तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स असतील. आणि या पेपरनंतर म्हणजे हा पेपर तुम्हाला त्याच्यामध्ये असणार वेगळे 30 मिनटं असणार. पण मी तुम्हाला हा पहिला काय सांगतो आहे कारण ह्याच्यामध्ये पास करणं महत्त्वाचं आहे. नंतर तुम्हाला ह्याच्या पास झाला नाहीत तर तुम्ही हे पेपर तुमचे चेकच होणार नाही. आता आपण या पेपरकडे येऊया. इथे पण त्यांनी तसं केलं आहे बघा. तुम्हाला 30 प्रश्नाला 90 मार्क म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क आहेत म्हणजे 30 गुण 3. इथे सुद्धा तुम्हाला एका प्रश्नाला 2 मार्क दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला × 2 आहे म्हणजे 60 मार्क आहेत. ओके, तर 30 प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क आहेत आणि इथे जनरल नॉलेज करंट अफेअर्सला 2 मार्क आहेत. इथे सुद्धा तुम्हाला तसंच आहे. 30 × 3 म्हणजे 90 मार्क, तर एका प्रश्नाला 3 मार्क आहेत. आता यांच्यात जर तुम्ही समजून घेतात त्यांनी कट ऑफ किती केले आहे बघा. इथे यांना 40 केले आहे, यांना 45 केले आहे, यांना 27 केलं, यांना 30 केली आहे, ह्यांना 40 केलं ना एवढी केले, ह्यांना 30. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 5 मार्काचा डिफरन्स आहे, इथे तुम्ही 3 मार्काचा डिफरन्स आहे, इथे 5 आणि इथे 3 मार्काचा डिफरन्स आहे. म्हणजे क्वालिफाईंग जवळपास आसपासच आहे. आता इथे हा जो विषय आहे इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस, हा इन्शुरन्स कंपनीला तुम्ही जेव्हा रिटर्न टेस्ट तुम्ही देताय त्यावेळेला इन्शुरन्सवरती प्रश्न विचारणं, IRDवरती प्रश्न विचारणं, नंतर इन्शुरन्सवरती प्रश्न विचारणं, LICवरती प्रश्न विचारणं, त्यांच्या पॉलिसीवरती विचारणं, बेसिक क्वेश्चन्स विचारणं फार गरजेचं आहे. फायनान्शियल मार्केट अनालिसिस म्हणजे इकॉनॉमिक्स रिलेटेड प्रश्न जे असतात तीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. तर ही जी परीक्षा आहे, हा जो विषय आहे हा आणि करंट आणि ह्याच्यामधला फरक असा आहे की
जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समध्ये फरक असे, करंट म्हणजे 6 महिन्याच्या आधीचे करंटचे क्वेश्चन्स. 6 महिन्या आधीचे करंटचे क्वेश्चन म्हणजे जसं तुम्हाला सायन्सवर टेक्नॉलॉजीवरती, स्पोर्ट्सवरती, इव्हेंट्सवरती किंवा सध्या घडलेल्या इन्शुरन्सचे 6 महिन्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या, बँकिंगवरती काही घडामोडी झाल्या, ह्या सगळ्या ज्या बेसिक क्वेश्चन्स असतात ह्या रिलेटेड टू सायन्स, रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, रिलेटेड टू इव्हेंट्स, स्पोर्ट्स, कल्चर्स किंवा कुठले प्रोजेक्ट्स आले. आता असं इंडिया पाकिस्तान वॉरवरती काही म्हणजे घटना नवीन नवीन आल्या, नवीन नवीन ट्रिटी साईन झाल्या आपल्या देशाबरोबर, इतर देशांबरोबर. नंतर G20 समिट झाली. या सगळ्याबद्दल माहिती तुम्हाला या गेल्या 6 महिन्याची माहिती तुम्हाला याच्यातून तुम्हाला करायची आहे. इथे इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिस, रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, रिलेटेड टू इन्शुरन्स, या सगळ्या बेसिक प्रश्न विचारते तुम्हाला. आणि इथे सुद्धा त्यांनी तुम्हाला दिल्या 2 मार्क. आणि बघा ही टोटल 300 मार्क आणि 120 प्रश्न आहेत आणि तुमची मेरिट ह्या 300 मार्कावरती निघणार. आता ही जी मार्क आहेत 300 मार्क जी तुमची मेरिट निघणार, ही मार्क तुमची फायनल टोटलला काउंट होणार. म्हणजे तुमच्या याच्यानंतर इंटरव्ह्यू आहे, बरोबर आहे. तर प्रिलिमची मार्क ही फक्त क्वालिफाय मार्क आहेत, ती तुम्हाला म्हणजे मेन्स एक्झाम्स येण्यासाठी. पण ही जी परीक्षा आहे त्याची आणि प्लस तुमची ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा तुमची इंटरव्ह्यू म्हणा, यांची जी ॲडिशनल मार्क होणार त्याच्यावरती तुमची मेरिट निघणार. म्हणजे मेन्स प्लस इंटरव्ह्यू हे ॲड करून तुमची फायनल मेरिट लिस्ट निघणार आहे. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. टाईम लिमिट बघाल तर तुम्ही रिजनिंग ॲबिलिटीला 40 मिनटं दिलेली आहेत. प्रश्न किती आहेत? 30. म्हणजे जर ही प्रश्न मेनचे असतील तर त्याचं स्टेटमेंट ॲझम्पशन्स किंवा त्याचं डाटा म्हणा, त्याचं अरेंजमेंट ऑफ क्वेश्चन्स म्हणा, सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स म्हणा, अल्फाबेट सिरीजवरती म्हणा, मिसिंग नंबर, थोडेसे टफ लेवल येणार, थोडेसे हायर लेवल येणार. जे पूर्व परीक्षेमध्ये किंवा प्रिलिम्समध्ये येणार त्याचा एक स्टेज पुढे असणार. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच जेव्हा तुम्ही ती परीक्षा क्वालिफाय करणार तर तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्याची अजून तुम्हाला आयडियाज, तुमचं ग्रीप आणि तुमचं पॉलिश्ड होणार. त्यामुळे तुम्ही या लेवलला आपोआप येणारच आहे सेकंड लेवलला. त्यामुळे या टाईपचे प्रश्न सॉल्व्ह करायचे पण तुम्हाला पेपर सेट प्रॅक्टिस करूनच करावी लागेल. आणि ते 30 प्रश्नाला इथे दिलेत 20 मिनटं. याला आणि 30 मिनटं ही 20 मिनटं ही एवढी म्हणजे मला असं वाटतं की 30 क्वेश्चनला 20 म्हणजे जास्त आहेत. त्याच्यामुळे इथे काही टाईम लिमिटचा प्रॉब्लेम येणार नाही. टाईम लिमिटचा प्रॉब्लेम तुम्हाला इकडे येईल आणि या पेपरला आहे, बरोबर आहे. इथे पण तसंच आहे, 30 प्रश्न आणि तुम्हाला 40 मिनिट. आता डेटा इंटरप्रेशन ॲनालिसिसमध्ये सुद्धा तुम्हाला डाटा वाचायचं असतं, ग्राफिकल क्वेश्चन असतात, बार ग्राफ, चार्ट ग्राफ असतात, इंटरप्रिटेशन्स असतं. डाटा वाचून तुम्हाला त्याचं क्वेश्चन वाचायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे हे समजणं आणि ह्याच्यावरती तुमचं रिॲक्शन आणि तुम्ही किती फास्ट आणि स्पीडमध्ये करता, ही सगळी एक गंमतच आहे. म्हणजे असं आहे की हे करत असताना विद्यार्थ्यांना नेहमी त्यांचं माइंड आणि त्यांची बुद्धी कधी पॉलिश होऊन जाते. कारण बघा तुम्ही कॅल्क्युलेटर वापरत नाही, तुमचं कॅल्क्युलेशन ह्याच्यावरती होतं, तुमच्या बुद्धिमत्तेवरती होतं, तुमचं स्पीड ॲक्युरेसीवरती होतं, सतत प्रॅक्टिस करता. रिजनिंगमध्ये तुमचं लॉजिकल पॉवर वाढत असते, तुम्ही लॉजिकल रिजनिंग पॉवर तुमची म्हणजे तुमचं लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन दोन्ही कॅचअप करत असतात. इंग्लिशमध्ये तुमचं इंग्लिशवरती प्रभुत्व असतं, तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर सोडवता, तुम्हाला ग्रामॅटिकल एरर्स, कॉम्प्रिहेन्शन, प्रिसी रायटिंग, नंतर वॉकॅब्युलरी तुमची सुधरत असते. तुमचं जनरल नॉलेज अवेअरनेसमध्ये तुमचं करंट म्हणजे सध्याच्या जगामध्ये बाहेरच्या जगाशी तुमचा किती संबंध आहे, या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू फायनान्स, रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, रिलेटेड टू सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अवॉर्ड्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही जे आपण म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये आपण शिकत नाही, आजच्या जगामध्ये जेव्हा आपण वावरतो, जेव्हा आपण नोकरीला जातो किंवा आपण येतो, याच्या परीक्षेच्या तयारीमध्ये विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट्स हे आपोआप स्वतःला एक पर्सनॅलिटी त्याची डेव्हलप होत असते, पॉलिश होत असते. हे त्याला कधी समजतच नाही. मात्र नोकरी मिळवण्याकरिता हे अभ्यासक्रम कशासाठी, हा प्रश्नावरती आपण एक फुलस्टॉप देऊन ठेवतो. आपण कधी हा विचार करत ना, त्या फुलस्टॉप काढून त्याला कॉमा द्या आणि त्याला पुढे त्याचा कंटिन्युटी करा. आपण जे 15 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे हे आपल्याला एक शैक्षणिक पात्रता आपल्याला ठरवलं जातं. पहिली ते 10वी ते 12वी आणि 12वी ते ग्रॅज्युएशन असं आपण 3 लेवलला येतो. पण त्याच्यापुढे नोकरी मिळवण्याकरिता हे 15 वर्ष फक्त कामाला येत नाहीत. तो फक्त एक बेस आहे ज्या माध्यमातून तुम्ही पुढच्या जगाला तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काहीतरी ॲडिशनल लागतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, ग्रॅज्युएशननंतर MBA करतात,
बरेचसे विद्यार्थी ग्रॅज्युएशननंतर MBA करतात, पण मला असं वाटतं की MBA वगैरे सगळं केलं चांगली गोष्ट आहे. तुम्ही IT मध्ये करतात, कॉम्प्युटर कोर्स करतात, पण मला मला पर्सनली असं वाटतं की जर तुम्ही 1 वर्ष स्पर्धा परीक्षेला दिलेत आणि पूर्ण 1 वर्षाची चांगली तयारी केली, तर कुठलेही पालक मला वाटत नाही की तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करताय किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करताय तर तुम्हाला कुठेतरी विरोध करतील. तर हा 1 वर्ष जरा थांबून तुम्ही जर नीट पूर्णपणे तयारी केलीत आणि नंतर तुम्हाला जे काही कोर्स करायचे आहेत ते तुम्ही करा. म्हणजे पण याचा परीक्षेची तुम्ही द्यायला सुरुवात करा. जसं आता बँकेमध्ये सुद्धा लोकल बँक ऑफिसरची आता नवीन पद्धत आलेली आहे की प्रोबेशनरी ऑफिसरच्या एक कॉम्पिटिशनमध्ये तिथल्या राज्यातल्या लोकांना, भूमिपुत्रांना जॉब देण्यासाठी ह्या वॅकन्सी आता बँकेने सुद्धा काढलेल्या आहेत आणि ही सुद्धा ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सगळ्या बँकेत बघायला मिळेल. तर मला असं वाटतं की तुम्ही जर ह्याचा विचार केलात की लाख रुपये पगार कुठे डायरेक्टली तुम्हाला फ्रेशर म्हणून कुठे मिळणार नाही, पण या बँकिंगमध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये या 1 वर्षाच्या अभ्यासाने तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी मिळते आणि मला असं वाटतं ही एकदा जॉब भेटला की तुमची 30-35 वर्षाची करिअरमध्ये तुम्ही अनेक मोठ्या पदाला जाऊ शकता. तुम्ही मॅनेजर, डिव्हिजनल मॅनेजर, झोनल मॅनेजर ह्या पदाला तुम्ही पोहोचू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुरुवात मात्र तुम्हाला इथूनच करावी लागेल. तर आज जे तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्म बिम वगैरे LSIndia.in वरती मिळतीलच. मात्र येणाऱ्या काळामध्ये अशा काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देत राहीन. मला असं वाटतं की या परीक्षेची तयारी तुम्हाला करण्यासाठी, पेपर सेट सॉल्व करण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत. प्रतियोगिता दर्पण, दर्पण हा चांगला पुस्तक आहे. बँकिंग सर्व्हिसेस क्रॉनिकल आहे. LICचे काय पेपर सेट येतील, LICचे पेपर सेट्स प्रॅक्टिस पेपर्स म्हणून येतील WAचे, ते तुम्ही आर्यन पब्लिकेशनचे असतील किंवा कुठल्या इतर पब्लिकेशनचे असतील, तुम्ही जाऊन ते प्रॅक्टिस करा. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या परीक्षेच्या माध्यमातून आजचा जो व्याख्यान किंवा आजचा जो वेबिनार मी घेतला, ही जी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मी गेली 25-26 वर्ष या टाईपची ट्रेनिंग देतो आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या बेसिक जो मेंटॅलिटी आहे, ही प्रिपरेशन जी आहे ती सुरुवात चांगली होते. नंतर हळूहळू त्यांचं थोडंसं कुठेतरी त्यांना असं वाटतं की स्लोप येतं आणि जर तुम्ही तो ग्राफ स्टेबल ठेवला आणि तुम्ही 6 महिने, वर्षभर या स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी केली तर नक्कीच तुम्हाला यशस्वीरित्या अनेक परीक्षा पास व्हाल. तुम्हाला डिसिजन घेणं कठीण होईल की मी ह्या बँकेत जाऊ का, ह्या इन्शुरन्समध्ये जाऊ का, स्टाफ सिलेक्शन किंवा इतर आस्थापनेमध्ये जाऊ. इतक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला करिअर इथे आहे. तर तुम्ही नक्कीच त्याची तयारी करा आणि मला परत एकदा तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे आणि इतकंच बोलून मी आजचं जे मार्गदर्शन आहे ते थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.